मित्रांनो, जर तुम्ही 2027 मधील एम-एच लॉ सी-ई-टी एक्झाम देणार असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की हे काही एक्सपेक्टेड डेट्स आहेत, जे की तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी त्यासोबतच प्रिपरेशन प्लॅन करू शकता. सो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे इम्पोर्टंट डेट्स आहेत, म्हणजे एक्झॅक्टली फॉर्म कधी निघतील, एक्झाम कधी होईल, त्यासोबतच पुढचे जे काही गोष्टी आहेत, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच नवीन असाल, तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला, आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं आपण जी मागची काही प्रिव्हियस इयर डेटा आहे ती पाहूया. एक्झॅक्टली 2025 मध्ये जी आपली एक्झामची रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत, ते डिसेंबर 2024 ला सुरू झाले होते आणि एंड झाले होते जानेवारी 2025 मध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे एक्सटेन्शन्स वगैरे मिळतात. सो तसा पूर्ण टाइम मिळून तुम्हाला नियरली 2 महिन्याचा टाइम मिळतो. त्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. नेक्स्ट आहे म्हणजे एक्झाम कधी झाली होती. सो एक्झाम हेल्ड, सो एक टेंटेटिव्ह डेट्स होते एप्रिल ते मे. एक्झॅक्ट डेट्स नाही आहेत, हे मंथ्स आहेत. सो तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल की कोणत्या महिन्यामध्ये, त्यासोबतच किती गॅपमध्ये एक्झाम्स होतात. सो जानेवारी नंतर डायरेक्ट एप्रिलमध्ये एक्झाम होती. तुम्ही दोन्ही 3 इयर्स प्लस 5 इयर्स या दोघांसाठी. नंतर रिझल्ट आले मे ते जूनमध्ये आणि कॅपचं फॉर्म जे आहे ते सुरू झाले जून ते जुलैमध्ये. या वर्षीचं बघितलात 2026चं, तर डिसेंबर 2025 मध्ये तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाले होते आणि एक्सटेन्शन मिळत मिळत जानेवारी 2026 मध्ये ते एंड झाले होते. त्यानंतर एक्झाम झाली होती एप्रिलमध्ये फॉर 5 इयर्स अँड मे मध्ये फॉर 3 इयर्स आणि त्यासोबतच रिझल्ट लागले लगेच मे ते जून या दरम्यान. आणि सिमिलरली 2025 नुसार कॅपचे जे फॉर्म्स आहेत ते पण जून ते जुलैमध्ये सुरू झाले होते. आता हाच जर डेटा आपण पाहिला, आता हे इथंच नाही तर 2024 मध्ये 2023 मध्ये सुद्धा हेच पॅटर्न फॉलो झाला होता. आता जर आपण पाहिलं 2027 मध्ये, सो काय असेल एक्सपेक्टेड डेट्स किंवा टाइमलाईन. सो तुम्ही पाहिलं ऑफिशियल नोटिफिकेशन, ती येईल तुमच्या डिसेंबरमध्ये 2026 मध्ये. त्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होतील लास्ट वीक ऑफ डिसेंबर आणि तुम्हाला एक्सटेन्शन मिळत मिळत ते जानेवारी ते फेब्रुवारी फर्स्ट वीक, ओके, जानेवारी किंवा फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी इथपर्यंत तुम्हाला एक लास्ट डेट मिळेल. त्यानंतर ॲडमिट कार्ड कधी येतील, तर एक्झामच्या, आता जशी की आपण एक्झाम बघितली, एक्झाम सगळ्यात पहिला आपण एक्झाम बघून घेऊया. 5 इयरची एक्झाम होईल एप्रिल महिन्यामध्ये, नियरली सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये, आणि 3 इयरची होईल मेमध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकपर्यंत. सो याच एक्झामच्या 7 ते 10 दिवसाआधी तुम्हाला तुमचा ॲडमिट कार्ड मिळून जाईल. त्यावर तुमचं सेंटर, तुमचा फोटो आणि तुमचे जे रोल नंबर आहेत ते दिसून जाईल. त्यानंतर एक्झाम झाली की मग तुमची एक प्रोव्हिजनल आन्सर की मिळेल तुम्हाला विदिन 3 to 5 days ऑफ द एक्झाम. मग याच्यानंतर तुम्हाला त्या आन्सर कीवरती तुम्हाला समजा काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही करेक्शन असतील, तर तुम्ही ते सांगू शकता. त्यामुळे थोडासा वेळ जाईल आणि त्याच्यानंतर मे ते जून या महिन्यांमध्ये तुमचे रिझल्ट लागतील. आणि लास्टली कॅपचे जे फॉर्म्स आहेत किंवा रजिस्ट्रेशन आहेत ते तुमचे जून ते जुलैमध्ये सुरू होतील. ओके. सो अशाप्रमाणे तुम्ही बघू शकता की तुमच्याकडे आता नियरली हा आहे ऑगस्ट महिना. तुमच्याकडे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे नियरली 5 महिने आहेत. हा जो तुमचे 5-6 महिने आहेत ते इफिशियंटली काम करा. तुमची एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा आणि तुम्हाला कोणता सिलेबस किती दिवसात कव्हर करायचा आहे, कोणता टॉपिक तुमचा हार्ड आहे किंवा तुम्हाला किती प्रॅक्टिस करायची आहे हे तुम्ही डिसाईड करा. कारण की एकदा का हे नोटिफिकेशन आलं त्याच्यानंतर खूप धावपळ होती आणि मग लगेच तुमचे एक्झाम फॉर्म्स निघतात, तुमचे रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्यामध्ये खूप धावपळ होती आणि त्यात एक्झाम राहून जातं. सो जितका वेळ आहे आता सध्या, तितका वेळ तुम्ही इफिशियंटली काम करा, अभ्यास करा. अँड इन केस जस्ट तुम्हाला काही कंटेंटची गरज असेल तर मला कमेंट करा. आणि आता अशा काही दिवसांमध्ये मी तुम्हाला असे काही व्हिडिओज आणेल जिथे तुमची प्रिपरेशन खूप छान प्रकारे होईल. मी त्यामध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिस त्यासोबतच कन्सेप्ट शिकवेल. सो तुमची एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आणि तुमचं एक प्रिपरेशन होईल या एक्झामसाठी. सो चला मित्रांनो, हा होता पूर्ण टाईमलाईन आणि एक्सपेक्टेड डेट्स फॉर द एक्झाम. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ बनवत जाईल.
जेणेकरून तुम्हाला एक अपडेट आणि त्यासोबतच एक तुम्हाला वेळ मिळेल की एक्झामसाठी कसं प्रिपेअर करायचं आहे. सो काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्की रिप्लाय देईल किंवा मग त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तर चला, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.